जायंट किलर 2019 मध्ये अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त गाजलेला शब्द. त्याचं कारण सुद्धा तसंच होतं. माजी गृहराज्यमंत्री आणि एकूण 3 टर्म आमदार असलेल्या काँग्रेसच्या सिद्धराम म्हेत्रे यांचा 36,000 मतांच्या फरकानं पराभव झाला होता. पराभव करणारे उमेदवार भाजपचे तालुकाध्यक्ष होते. पण गणित लागलं आणि तालुकाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी आमदार सचिन कल्याण शेट्टी झाले. इतर ठिकाणी 5 वर्षात पुलाखालून पाणी जात असलं, पण अक्कलकोटमध्ये मात्र पाणी आलंय. 2019ला रिंगणात असलेले नेते यंदाही रिंगणात असले तरी यंदा सामना 2 मुद्द्यांवर घुमणार आहे. हे 2 मुद्दे कुठले, ते कुणाच्या पथ्यावर पडतील, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी सुमित आणि तुम्ही बघताय बोल बिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. अक्कलकोटचं इलेक्शन यंदा फिरणार आहे ते पाण्यावर. अक्कलकोट मतदारसंघ हा दुष्काळी भागात येतो. मतदारसंघातील 85% भाग ग्रामीण, त्यामुळे शेतीसाठी लागणारं पाणी हा इथला मोठा गहन प्रश्न. ग्रामीण भागातच नाही तर शहरातही पाणी टंचाईचा मुद्दा इथल्या निवडणुकांमध्ये सातत्याने यायचा. पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी बऱ्याच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. एकरूप सिंचन योजना तर सगळ्या राज्यात चर्चेत आली. पण सचिन कल्याण शेट्टींच्या कार्यकाळात अक्कलकोटमधल्या जनतेनं या योजनेचं पाणी आलेलं बघितलं. आता याची टाइमलाईन बघायची झाली तर उजनीचं पाणी अक्कलकोटला नेणारी ही एकरूप उपसा सिंचन योजना. या योजनेसाठी सरकारने निधी दिला होता, पण त्यासाठी लागणारी सुप्रमा म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता काही मिळत नव्हती. अक्कलकोट हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला येणारा मतदारसंघ, त्यामुळे याकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची टीकाही झाली होती. तसंच कथित सिंचन घोटाळ्यामुळेही योजना अडकून पडल्याच्या चर्चा व्हायच्या. परिणामी एकरूप योजनेची मान्यता आणि इथला पाण्याचा वाद मिटत नव्हता. कुरनूर गावात बोरी हरणा नदीचा संगम होतो. या संगमावर कुरनूर धरण आहे. मात्र जर पावसाचं पुरेसं प्रमाण असेल तर या धरणात पाणी राहतं, नाहीतर मतदारसंघाला दुष्काळाची झळ बसते. मागच्या कित्येक वर्षांपासून उजनीचं पाणी अक्कलकोटमध्ये आणण्याची मागणी होत होती. मात्र पाणी शहरापर्यंत आणण्यासाठी जलवाहिन्यांची यंत्रणाच नव्हती. ज्या श्रीमंत तालुक्यांना या यंत्रणा निर्माण करणं शक्य झालं त्या माढा माळशिरसमध्ये उजनीचं पाणी मिळालं. अक्कलकोट मात्र मागे राहिलं. काम लहान लहान टप्प्यात पूर्ण झालं, पण कामाचा शेवट बाकी होता. 2019 मध्ये सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून एकरूप उपसा सिंचन योजनेला सुप्रमा दिली गेली आणि रखडलेल्या एकरूप सिंचन योजनेचं काम पुन्हा सुरू झालं. तेव्हा आमदार असलेल्या सिद्धराम म्हेत्रे यांनी या योजनेचं श्रेय आपल्याला मिळावं असा दावा सातत्यानं केला. यंत्रणा उभी राहिली, पण शेवटचा टप्पा बाकी असल्यानं पाणी आलंच नाही. त्यामुळे नुसत्या श्रेयवादापलीकडे हा विषय गेलाच नाही. मग 2019 मध्ये सचिन कल्याण शेट्टी आमदार झाले. त्यांनी सगळा फोकस हा एकरूप सिंचन योजनेवर केंद्रित केला. काम पूर्णत्वाला गेलं, त्यात पाऊसही दणक्यात झाला. यावेळी पाणी सोडण्याचं योग्य नियोजन झाल्यानं आणि एकरूप सिंचन योजनेचं काम पूर्णत्वास आल्यानं उजनीचं पाणी अक्कलकोटमध्ये दिसलं. मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला. बोर विहिरींना पुन्हा पाणी आलं आणि सचिन कल्याण शेट्टी यांची मतदारसंघातली इमेज पाणीदार आमदार अशी तयार झाली. अगदी यंदाच्या ऑगस्ट महिन्यात सोडलेलं पाणीही कल्याण शेट्टी यांच्याबद्दल आपसुकच पॉझिटिव्ह नरेटिव्ह उभं करण्यात यशस्वी असल्याचं सांगण्यात येतं. पाण्याचा प्रवाह कल्याण शेट्टी यांच्या बाजूने असला तरी त्यांनी विकास कामांवर सुद्धा भर दिला आहे. अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा विकास असेल, मल्लिकार्जुन मंदिराचा जीर्णोद्धार असेल किंवा रस्ते किंवा एसटी स्टँड सारख्या मूलभूत सुविधा असतील, कल्याण शेट्टी यांनी विकास कामांचा धडाका लावला. देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले आमदार अशी ओळख असल्यानं फडणवीसांनीही त्यांना सातत्यानं बळ दिलं. विकास निधीची कमतरता भासली नाही आणि कल्याण शेट्टी यांनी कामाचा धडाका सुरू ठेवला. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही मतदारसंघात येत कल्याण शेट्टी यांचं कौतुक केलं होतं. थोडक्यात पक्ष नेतृत्वाचं बळ असणं आणि अंतर्गत संघर्ष नसणं हे कल्याण शेट्टी यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. त्यातही पाण्याच्या मुद्द्यावरून श्रेयवाद होत असला तरी पाण्याचा थेट लाभ सचिन कल्याण शेट्टी यांच्या काळात आल्यानं ते गणित प्लस मध्ये नेणार आहे. अक्कलकोटचं इलेक्शन यंदा घुमणार आहे ते जातीच्या समीकरणांवर. मतदारसंघात हिंदू धर्माचा पगडा असल्याचं सांगण्यात येतं. त्यात इथं संघाचंही वजन आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा फॅक्टर इथं भाजपच्या पारड्यात वजन टाकताना दिसतो. अक्कलकोटमध्ये सर्वाधिक मतदार हे लिंगायत समाजाचे आहेत. वीरशैव लिंगायत समाजाचा सुरुवातीपासूनच भाजपला पाठिंबा राहिल्याचं सांगण्यात येतं. काँग्रेसचे उमेदवार सिद्धराम म्हेत्रे हे सुद्धा लिंगायत समाजामधून येत असले तरी मागच्या वेळच्या पराभवानंतर आक्रमक झालेल्या म्हेत्रेंबद्दल नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लिंगायत समाजात होणारं मतविभाजन अटळ असलं तरी यात कल्याण शेट्टी यांची सरशी होऊ शकते. शांत आणि संयमी नेतृत्व ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते. सिद्धराम म्हेत्रे यांची भिस्त अशा वेळी मुस्लिम मतदारांवर असेल. इथं वंचितच्या उमेदवारामुळे मतविभाजन होऊ शकतं. सोबतच कल्याण शेट्टी यांनी पाण्याच्या आणि विकास कामांच्या जोरावर बसवलेलं लाभार्थ्यांचं गणित
यामुळे मुस्लिम समाजाचं एकगठ्ठा मतदान लांब जाणार नाही, असं काही स्थानिक पत्रकार सांगतात. मतदारसंघात काही प्रमाणात असलेलं मराठा मतदान आपल्याकडे वळवण्यासाठी म्हेत्रे यांनी काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. पण ती भेट मतांमध्ये कन्व्हर्ट होणार का, यावर म्हेत्रे यांच्या पुढचं आव्हान किती कठीण, किती सोपं हे अवलंबून असेल. पण इथं प्रभावी असलेल्या लिंगायत समाजात आपली स्पेस पुन्हा निर्माण करण्यात म्हेत्रे यांना अपयश आलं. हेच कल्याण शेट्टी यांनी मात्र विकास कामं आणि कनेक्ट या जोरावर बेरीज बसवली. त्यामुळे मुद्दा पाण्याचा असला काय किंवा जातीय समीकरणांचा असला काय, कल्याण शेट्टी आणि भाजप प्लसमध्ये जाताना दिसू शकतात. साहजिकच संयमी कल्याण शेट्टींसमोर आक्रमक झालेले सिद्धाराम म्हेत्रे डाव कशाच्या जोरावर फिरवतात, जातीय समीकरणं आणि पाण्याचा प्रवाह कसा रोखतात, यावर अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या म्हेत्रे यांचं भविष्य अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं? अक्कलकोट मधली समीकरणं नेमकी काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.